आई सुरू झाले लाईव्ह, तुम्ही बोला आता. नमस्कार, मी सौ लक्ष्मी श्रीनिवास दळवी इथे सासवडमध्येच राहते. खूप मोठं कुटुंब आहे. हा माझा नातू वरद संतोष दळवी. खूप मोठं कुटुंब आहे आमचं. लेकी, सुना, जावई, नातवंड. माझ्या 3 लेकी आहेत. त्यांचे अगदी सुखाचे संसार सुरू आहेत. जावई पण खूप चांगले आहेत, म्हणजे अगदी जीवाला जीव देणारे आहेत. सुनांचं तर काय सांगू, त्या सुनांही लेकी आहेत माझ्या. आणि माझा सगळ्यात मोठा मुलगा व्यंकी, दत्तक घेतलं होतं आम्ही त्याला, पण माझी पोटची पोरं एवढा जीव लावणार नाही एवढं करतो तो आमच्यासाठी. मग हरीश आणि त्याची बायको सिंचना, ह्या दोघांना पण आमच्या आनंदाची, सुखाची खूप काळजी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे मिस्टर श्रीनिवास दळवी, अतिशय सज्जन आणि प्रामाणिक माणूस. त्यांचं आमच्या या कुटुंबावर खूप प्रेम आहे. आमच्या कुटुंबासाठी कायम कष्ट करत आलेत ते. आता तुम्ही म्हणाल की सगळंच तर चांगलं चाललंय या बाईच्या आयुष्यात, मग कशाला अशी व्यक्त व्हायला आली? हो, हे कसं शक्य आहे ना? मोर्चाला वाटतं की सगळं छान सुरळीत सुरू, पण कुठेतरी मिठाचा खडा पडतच असतो. या एवढ्या छान कुटुंबात एक नासका आंबा असतोच, आणि आमच्या घरातला तो नासका आंबा म्हणजे माझा मोठा मुलगा संतोष दळवी, ज्याच्यामुळे आज मला हे असं सगळ्यांसमोर भावना व्यक्त कराव्या लागतात. आमचा मोठा मुलगा संतोष श्रीनिवास दळवी काही दिवसांपूर्वी ना, माझ्या नातवाने आणि माझे मिस्टर श्रीनिवास दळवी यांनी एक शोध लावला होता. म्हणजे त्या शोधामुळे ना सामान्य माणसाला खूप फायदा होऊ शकतो. सोलार सायकल, बरोबर ना रे? हां, सोलार सायकलचा शोध लावला. तर त्याच्यासाठी सरकारकडनं खूप कौतुक झालं आणि त्याचं पेटंटही आम्हाला मिळालं. आणि जे पेटंट माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या नातवाने मेहनतीने मिळवलं, त्यावर खोटेपणाने संतोष दळवी स्वतःचा हक्क सांगू पाहतो, आणि म्हणून मला याचं समोर यावं लागलं. आई खरंच खूप धीराच्या आहेत. काय वाटेल ते झालं तरी खचून जात नाही. स्वतःच्या मुलाच्या विरोधात त्या कधीच गेल्या नसत्या, पण माझ्या नवऱ्याने त्यांच्याकडे पर्यायच ठेवला नाही. आई, आपल्या या लाईव्हला ना खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. लोक कमेंट करतायत, त्या पोलीस इन्स्पेक्टरवर कारवाई करा अशी मागणी पण करतायत. हो, हो, नमस्कार. मी सौ लक्ष्मी श्रीनिवास दळवी. मला आत्ताच माझ्या सुनेकडून कळलं की तुम्ही आमच्या ह्या लाईव्हला खूप छान प्रतिसाद देताय. तुम्हाला कळतंय आम्हाला काय म्हणायचंय ते. आता तुम्हीच सांगा, जर पोलीसच आपल्याशी असं वागले तर आपल्यासारखी सामान्य माणसं कुठे जाणार, कुणाकडे दाद मागणार? मला वाटतं तुम्हाला कळलंय की हे जे पेटंट आहे ते वरद म्हणजे माझ्या नातवासाठी, माझ्या मिस्टरांसाठी, आमच्या अख्ख्या कुटुंबासाठीच खूप महत्त्वाचं आहे. आणि जर त्यावर खोटेपणाने माझा मुलगा हक्क सांगू पाहतोय तर त्याच्या विरुद्ध आम्ही जाणारच. या आमच्या वाटचालीत तुम्ही आम्हाला साथ द्या, आमच्या पाठीशी राहा, हीच विनंती आहे.